द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग यामध्ये मी बरेच दिवस झाले, 1 महिना या 2 महिने होऊ शकतात मे बी. तर हे पुस्तक तुम्हाला काय देईल, त्याचं मी ऑडिओ बुक ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तर आता आजपासून त्यात मी एक न्यू चॅप्टर चालू करते आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे तुम्ही यशस्वी होणार असा विश्वास बाळगा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. सो अनुक्रमामध्ये हा पहिला चॅप्टर आहे. या पुस्तकांमध्ये तसं तर 13 चॅप्टर आहेत, पण आज आपण एक चॅप्टर घेऊया आणि मी ट्राय करते यामध्ये एक चॅप्टर कवर करण्याचा. सो तुम्ही यशस्वी होणार असा विश्वास बाळगा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. यश म्हणजे अनेक सुंदर चांगल्या गोष्टी. यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट, एक छानदार घर, आरामदायी सुट्ट्या, प्रवास, नव्या वस्तू, आर्थिक सुरक्षा, तुमच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळवून देणं, इत्यादी इत्यादी म्हणजे यश म्हणजे इत्यादी इत्यादी. यश म्हणजे कौतुकाला, नेतृत्व पदाला पात्र ठरणं, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात लोकांचा मान मिळवणं. यश म्हणजे स्वातंत्र्य, चिंता, काळजांपासून, भयापासून, निराशेपासून आणि अपयशापासून मुक्ती. यश म्हणजे आत्मसन्मान, जीवनातून अधिकाधिक निखळ आनंद आणि समाधान मिळवणं आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी अधिक काही करू शकणं. यश म्हणजे जिंकणं. यश, सिद्धी हे जीवनाचं ध्येय होय. प्रत्येक माणसाला यश हवं असतं आणि या आयुष्यात प्राप्य असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी सर्वांनाच हव्या असतात. मागे रेंगाळण्यात, सामान्य जीवन जगण्यात कुणालाही आनंद नसतो. दुय्यमपणा कुणालाही नको असतो आणि त्या दिशेने जायला आपल्याला भाग पाडलं जात आहे ही भावनाही कुणालाच आवडत नसते. श्रद्धेच्या बळावर तुम्ही पहाड देखील हलवू शकता. या बायबलमधील वाचनामध्ये यशस्वी होण्याबद्दलचं अत्यंत व्यवहार्य असं ज्ञान समावलेलं आहे. तुम्ही पहाड हलवू शकता असा मनापासून विश्वास बाळगला तर तुम्ही खरोखरच पहाड हलवू शकता. आपण पहाड हलवू शकतो असं बहुतांश लोकांना वाटतच नसतं. त्यामुळे आपण थोडे लोक तसा प्रयत्न करतात, फारच थोडे लोक तसा प्रयत्न करतात. नुसतं पर्वता तू हाल असं म्हटलं की तुम्ही पर्वत हलवू शकता असा विचार करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. असं करणं केवळ अशक्य होय असं काही लोक म्हणतात. असा विचार करणाऱ्या लोकांची श्रद्धा आणि वेडगळ इच्छा यामध्ये गल्लत होत असते. तुम्ही निव्वळ इच्छा केल्याने पहाड हालत नाही. किंवा हे तर खरंच तुम्ही उच्चाधिकारी होण्याची इच्छा करण्यात तसं होत नसतं. केवळ इच्छा करण्यानं तुम्हाला 5 बेडरूमचं आणि 3 बेडरूमचं घर किंवा उच्च आर्थिक प्राप्ती होत नसते. नेतृत्व पदाची इच्छा करून नेता होता येत नाही, पण श्रद्धेने पहाड हलवणं शक्य आहे. आपण यशस्वी होऊ शकतो. अशा श्रद्धेतून यश मिळवणं नक्कीच शक्य आहे. श्रद्धेतील शक्तीमध्ये जादू किंवा गूढ असं काही नाही. एखादी गोष्ट करण्यासाठीची शक्ती, कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य श्रद्धा. माझी खात्री आहे मी हे करू शकतो ही मनोभूमिका करत असते. मी हे करू शकतो अशी तुमची श्रद्धा असेल तर ते कसं करायचं हे आपोआपच उमगतं. देशभर दररोज अनेक तरुण मुलं-मुली नव्या नोकरीची सुरुवात करत असतात. एक दिवस आपण सर्वोच्च स्थानी पोहोचण्यातला यशाचा आनंद लुटू शकता अशी इच्छा त्यांच्यापैकी प्रत्येकजण करत असते. पण सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक तो विश्वास वा श्रद्धा यातील बहुतेक जणांकडे नसते आणि मग ते त्या पातळीवर जातच नाही. वर चढणं अशक्य आहे असाच विश्वास असल्यामुळे उच्च स्थानावर पोहोचण्यासाठीच्या पायऱ्यांचा शोध ते घेतच नाही. त्यांचं वर्तन सामान्य माणसासारखंच राहतं. पण या तरुण वर्गातील काही थोडी मंडळी मात्र यशस्वी होण्याबद्दलची श्रद्धा बाळगून असतात. मी सर्वोच्च पातळीवर पोहोचणारच अशा मनोभूमिकेतून ती त्यांच्या कामाला समोर जात असतात आणि या श्रद्धेच्या बळावर ती वरच्या स्थानावर पोहोचतातही. यशाविषयीच्या श्रद्धेतून आणि ते अशक्य नाही या विश्वासातून ही मंडळी वरिष्ठांच्या वर्तणुकीचं निरीक्षण आणि अभ्यास करत असतात. यशस्वी लोक समस्यांना कसं तोंड देतात आणि निर्णय कसे घेतात हे ती शिकवतात आणि यशस्वी लोकांच्या मनोभूमिकाचं ती बारकाईनं निरीक्षण करत असतात. ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो त्याला ती गोष्ट करणं जमतंच.
माझा परिचयाच्या एका तरुणीनं काही वर्षापूर्वी फिरती घर विकण्याचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. तिनं हे काम करू नये, तिला ते जमणार नाही असा सल्ला तिला अनेकांनी दिला. तिच्याकडे बचत केलेले 3,000 पेक्षा थोडे कमी डॉलर्स होते आणि व्यवसायातील किमान गुंतवणूक त्यापेक्षा कितीतरी पट अधिक होती. यात खूप स्पर्धा आहे आणि शिवाय एखादा व्यवसाय करणं सोडाच, पण फिरती घर विकण्याचा असा कोणता अनुभव तुझ्याकडे आहे, तिच्या सल्लागारांनी विचारलं. पण या तरुणीकडे स्वतःबद्दल आणि आपल्या यशस्वी होण्याबद्दल विश्वास होता. तिच्याकडे भांडवल नाही, या व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे आणि तिच्याजवळ फारसा अनुभवही नाही हे तिने पटकन मान्य केले. पण ती म्हणाली, मी गोळा केलेल्या माहितीनुसार फिरत्या घराच्या व्यवसायाला तेजी येणार आहे. मी माझ्या स्पर्धकांचा अभ्यासही केलेला आहे. या गावात हा व्यवसाय मी इतर कुणापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते हे मला पक्क ठाऊक आहे. माझ्याकडून काही चुका होतीलच, पण मला लवकरात लवकर सर्वोच्च पातळीवर पोहोचायचं आहे आणि तिने ते करून दाखवलं सुद्धा. भांडवल मिळवणं तिला फारसं कठीण गेलं नाही आणि या व्यवसायात तिला यश मिळेलच याबद्दलचा तिचा अढळ विश्वास पाहून 2 गुंतवणूकदार तिला भांडवल देण्यास तयार झाले आणि संपूर्ण विश्वास मनात बाळगून तिने अशक्य ते शक्य केलं आणि एका ट्रेलर बनवणाऱ्या कारखानदाराला काही थोडे ट्रेलर्स कुठल्याही आगाऊ पैशाविना तिला देण्यास तिनं राजी केलं. मागल्या वर्षी तिने जे आहेत कितीतरी डॉलरपेक्षा 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची ट्रेलर्स विकली. पुढच्या वर्षी ते 20 लाख डॉलर्सची विक्री होईल अशी अपेक्षा ती म्हणाली. अढळ विश्वास मार्ग शोधण्यासाठी आणि काम कसं करायचं हे शोधून काढण्यासाठी मनाला चालना देते आणि आपण यशस्वी होऊच ही तुमची श्रद्धा तुमच्या इतरांच्या विश्वास टाकण्यास प्रवृत्त करते. अनेक लोक श्रद्धेला फार महत्त्व देत नाही, पण यशस्वी लोक ते देतात. काही दिवसांपूर्वी एका मित्रानं पहाड हलवण्याचा एक अनुभव मला सांगितला. मध्य अमेरिकेतील एका राज्य महामार्ग खात्यात तो अधिकार आहे. मागच्या महिन्यात आमच्या खात्यानं काही इंजिनिअरिंग कंपन्यांना सूचना पाठवली की आमच्या महामार्ग बांधण्याचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 8 पूल बांधायचे आहेत आणि त्यासाठी आराखडे तयार करण्यासाठी एखाद्या कंपनीशी करार करण्याचे अधिकार आम्हाला मिळालेले आहेत. मित्र सांगू लागला, हे पूल सुमारे 50,000 डॉलर्स इतक्या खर्चांमध्ये बांधायचे आहेत किंवा आय एम सो सॉरी गाईज, मी थोडी कन्फ्युजन झाले एका झिरोमुळे, म्हणून मी कंटिन्यू करते आहे की हे पूल सुमारे 50 लाख डॉलर्स इतक्या खर्चामध्ये बांधायचे आहेत आणि निवड झालेल्या इंजिनिअरिंग कंपनीज आराखडे करण्याच्या कामासाठी 4% किंवा 2 लाख डॉलर्स एवढं कमिशन मिळेल. मी एकूण 21 कंपन्यांशी या संदर्भात चर्चा केली आणि त्यातील सर्वात मोठ्या 4 कंपन्यांनी लगेच प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. उरलेल्या 17 कंपन्या जेमतेम 3 ते 7 अभियंते असलेल्या छोट्या कंपन्या होत्या आणि या 17पैकी 16 कंपन्यांचा प्रकल्पाचा आवाका पाहून मी घाबरून गेल्या. त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली, माना हलवल्या आणि आमच्या मानानं हे काम खूपच प्रचंड आहे, आम्हाला ते करता आलं असतं तर खूपच छान झालं असतं, पण तसा प्रयत्न करणं देखील व्यर्थ आहे अशाच अर्थाचं काहीतरी बोलून ते लोक निघून गेले. फक्त 3 अभियंते असलेल्या एका छोट्या कंपनीने मात्र या योजनेचा अभ्यास केला आणि ते म्हणाले, आम्ही हे करू शकतो, आम्ही आमचा प्रस्ताव पाठवतो. त्याप्रमाणे त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि त्यांनी ते काम मिळालं देखील. आणि आपण पहाड हलवू शकतो असा विश्वास ज्यांना असतो ते तो हलवतात आणि ज्यांना आपण हे करू शकणार नाही असा विश्वास असतो ते तो हलवू शकतच नाहीतच आणि विश्वास काम करण्याच्या शक्तीला चालना देत असतं. खरं म्हणजे आजच्या नव्या युगात श्रद्धा पहाड हलवण्यापेक्षाही मोठी काम करतेच आहे. अवकाशाचा शोध घेण्याच्या कामाला आपल्या कामातला सर्वात महत्त्वाचा किंबहुना एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे अवकाशाला गवसणी घालता येते हा विश्वास. मानव अवकाशात फिरू शकतो यावर अढळ विश्वास नसता तर शास्त्रज्ञांना या दिशेने पुढे जाण्यात धैर्य, रस आणि उत्साही राहिला नसता. कर्करोग बरा होऊ शकतो हा विश्वास शेवटी त्यावरचा इलाज शोधून काढेलच. काही वर्षापूर्वी इंग्लंडला युरोप खंडाशी जोडण्यासाठी इंग्लिश खाडीच्या खालून बोगदा बांधण्याविषयी बोललं जात असे आणि हा बोगदा तर तयार आहे हे सत्य आहे, पण संबंधित लोकांना असा बोगदा
बांधता येऊ शकतो का असा विश्वास होता की नव्हता यावर हे काम अवलंबून होतं. मोठ्या फलनिष्पत्तीवरील श्रद्धा ही चालक शक्ती असते. महान ग्रंथ, नाटक, शास्त्रीय संशोधन यामागची शक्ती म्हणजे मोठ्या फलनिष्पत्तीवरची श्रद्धा. प्रत्येक यशस्वी उद्योग आणि धार्मिक तसेच राजकीय संस्था यांच्या मागे असते ती यश मिळवण्यावरची श्रद्धा. यशस्वी लोकांमध्ये असलेला तो एकमेव मूलभूत आणि आत्यंतिक महत्त्वाचा गुण आहे. तुम्हाला यश मिळणारच असा ठाम विश्वास मनात बाळगा आणि यश तुमचंच आहे. व्यवसाय आणि इतर अनेक कामांमध्ये अयशस्वी ठरलेल्या अनेकांशी मी आत्तापर्यंत बोललो आहो की अपयशाची अनेक कारण सबबी मी ऐकलेल्या आहेत. अपयशी लोकांबरोबर चर्चा करत असताना एक विशेष लक्षणीय बाब समोर येते. अगदी सहज बोलावं तसं हे अयशस्वी लोक एखादं वाक्य फेकतात. खरं सांगू का, हे काम चांगलं होईल असं मला वाटतच नव्हतं, किंवा अगदी सुरुवातीपासूनच मला शंका होती, किंवा हे काम झालं नाही याचं खरं म्हणजे मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो, पण मला नाही वाटत हे होईल. ही मनोभूमिका अपयशाला जन्म देते. अविश्वास आणि निगेटिव्हिटीमध्ये शक्ती आहे. अविश्वास ही निगेटिव्ह शक्ती आहे आणि मनामध्ये अविश्वास वा शंका असेल तर त्यांच्या समर्थनार्थ मन कारण शोधत राहतं. शंका, अविश्वास, अपयशी ठरण्याची सुप्त इच्छा आणि यशस्वी होण्याची मनापासून इच्छा नसणं या गोष्टी अपयशाला जबाबदार असतात. मनात शंका आणि यशस्वी व्हा, विजय मिळवण्याचा विचार करा आणि यशस्वी व्हा. एक तरुण कथालेखिका काही दिवसांपूर्वी तिच्या लेखन करण्याच्या महत्त्वाकांक्षेबद्दल माझ्याशी बोलत होती. बोलता बोलता एक प्रतियश लेखकाचा विषय निघाला. श्री क्ष हे एक उत्तम लेखक आहेत, पण अर्थात मी काही त्यांच्या एवढी यशस्वी होऊ शकत नाही, ती म्हणाली. प्रस्तुत लेखक माझ्या परिचयाने असल्याचं तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. हे लेखक महाशय अतिबुद्धिमान आणि संवेदनशील नाहीत आणि किंबहुना त्यांच्याजवळ कुठलीच गोष्ट अति नाही. त्यांच्याजवळ खूप आहे, तो फक्त आत्मविश्वास. ते उत्तम लेखकांमध्ये मोडतात असा त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांची वागणूक व काम उत्तमच असतं. एखाद्या आघाडीच्या व्यक्तीचा आदर करणं चांगली गोष्ट आहे. त्या व्यक्तीकडून शिका, तिचं निरीक्षण करा, अभ्यास करा, पण तिची पूजा मात्र करू नका. तुम्ही तिच्याहून चांगलं कार्य करू शकता असा विश्वास मनात बाळगा. तुम्ही कुंपण ओलांडून जाऊ शकता असा विश्वास बाळगा. दुय्यम क्रमांकाची मनोभूमिका असणाऱ्यांच्या हातून सहसा दुय्यम क्रमांकाचंच कामगिरी होत असते. श्रद्धा किंवा विश्वास होणे जीवनात आपण जे काही साध्य करतो त्याचं नियंत्रण करणारं यंत्रच जणू. सर्वसामान्यपणाच्या गर्तेत लोडणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास करा. आपली किंमत कमी आहे असा विश्वास असल्यामुळं तिला सर्व काही कामच कमीच मिळतं. आपण मोठं काही करू शकणार नाही असा विश्वास असल्यामुळं ती मोठं काही करतच नाही आणि आपल्याला काहीही महत्त्व नाही असा विश्वास असल्यामुळे अशी व्यक्ती जे काहीही करते त्यावर बिनमहत्त्वाचं असा जणू शिक्काच असतो. कालांतरानं स्वतःबद्दलचा हा बाकीचा पार्ट मी नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का. धन्यवाद.